गेले 8 दिवस झाले आहे हा उद्घाटन फलक या ठिकाणी पडलाय। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग कशी येत नाही? जोपर्यंत एखादा माणूस मरत नाही तोपर्यंत जागा होणार नाही का? अधिकारी जागा होणार नाही का जोपर्यंत एखादा माणूस मरणार नाही? तुमच्या अधिकारी फक्त पगार घेण्यासाठीच आहे का? तर या ठिकाणी आम्ही या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो। तेव्हा तुम्ही इतके नालायक असाल तेव्हा तुम्ही खाली ग्राउंड लेवलला उतरत नाही, काम करत नाही आणि वरती लोकांना म्हणायचं की तुम्ही आम्हाला सांगत का नाही? तुमचे अधिकारी काही झोपलेले आहेत का? हा माझा प्रश्न आहे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना। तेव्हा तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांवरती कोणता अंकुश ठेवलेला आहे? काय जबाबदारी दिलेली आहे? काय काम करतात ते बघा। या ठिकाणी हे जो नामफलक पडलाय हा 7 वर्षाला केलाय नामफलक आणि हा पडलाय आज। याला जबाबदार कोण आहे? म्हणजे काय कामाची क्वालिटी आहे हे लक्षात घेता येतं का तुम्हाला? तर माझी विनंती आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना, तेव्हा तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना, तुमच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगा की ग्राउंडला काम करा। तुमचे अधिकारी जर जिथं अतिक्रमण असेल, जिथं हप्ते पैसे मिळणार असेल त्या ठिकाणी मात्र लगेच जागृत होतात आणि अशा ठिकाणी जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत जागे होत नाही। 8 दिवसा म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी असाच एक प्रकार औंधमध्ये घडला होता। तो पण तुमच्या अधिकाऱ्यांमुळे रस्ता एक साईडनी कमीत कमी 2 इंच रस्ता खचला होता आणि त्या ठिकाणी त्या काळे गृहस्थाचा त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला। त्यावेळेसही आम्ही सांगितलं होतं कॉर्पोरेशनला की तुम्ही अशा गोष्टींना खतपाणी घालू नका, त्या ठिकाणी कामं करा। पण तुमचे अधिकारी कोणत्याही कसली परिस्थिती होते पण त्यांना अजिबात निर्लज्ज आहेत, 1 नंबर निर्लज्ज आहे तुमच्या अधिकारी। त्यांना अजिबात जबाबदारीचं भान नाही आहे। मी त्या तुमच्या अधिकाऱ्यांचा आणि तुमच्या पुणे महानगरपालिकेचा मी जाहीर निषेध करतो।